अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा लग्न जमत नाहीये, मूल होत नाहीये, नवरा बायकोचं पटत नाहीये, घरात कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, जर अशा कुठल्या तुमच्या समस्या असतील, मार्ग सापडत नाहीये, तर आपण काही ना काहीतरी सेवा अर्चा करत असतो। तर मी आज तुम्हाला अशीच एक सेवा सांगणार आहे, ती म्हणजे भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती आणि अतिशय पावणारी अशी सेवा म्हणजे पशुपती व्रत। तर हे पशुपती व्रत कधी करावं, कसं करावं, कोणी करावं हेच या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। जर काही नाही समजलं, काही राहिलं असेल सांगायचं तर मला कमेंट करा, मी कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर वळूया आपण मुख्य विषयाकडे, ते म्हणजे पशुपती व्रत कधीपासून करावं। तर महिन्याच्या कोणत्याही सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रताला सुरुवात करू शकता। आता उपवास करा आणि मग तेवढे सोमवार पुढे तुम्ही वाढवत जा। तर आता काय करायचं, तर ही पूजा कशी करायची, कोणी करायची, तर पुरुष स्त्री कोणीही ही पूजा करू शकतं, त्याच्यासाठी बंधन काही नाहीये। नियम आणि अटी काय ते आपण बघूया। तर जेवढे दिवस तुम्ही हे पशुपती व्रत करणार आहात, 5 सोमवार तुम्हाला हे व्रत करायचंय, म्हणजे 1 महिना तरी उलटून जातो। तेवढे दिवस तुम्हाला घरात नॉनव्हेज करायचं नाहीये, किंवा व्रत करणाऱ्याने तर नाहीच खायचंय, परंतु घरात सुद्धा नॉनव्हेज बनवायचं नाही। जसं आपण श्रावण महिन्यात त्याची पावित्रता पाळतो, भगवान शिवशंकरांचं जेवढं आपण कडक नियम पाळू तेवढे चांगले असतात। त्याच्यामुळे तुम्हाला सोमवारच नाही, परंतु महिनाभर जेवढे दिवस तुमचे व्रत पूर्ण होत नाहीये तेवढे दिवस तुम्हाला घरात मांसाहार करायचा नाहीये। नवरा बायको दोघं सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, परंतु जर दोघं जण व्रत करणार असाल तर वेगवेगळे तुम्हाला जी काही पूजा आहे ती तुम्हाला दोघांनी वेगवेगळी करायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे व्रत कुठे करायचं, तर हे जे व्रत आहे ते घरात जरी तुमच्या घरात शिवपिंडी असली तरी सुद्धा तुम्हाला हे व्रत घरी नाही करायचं, तर मंदिरातच करायचंय। मंदिरात का करायचं आहे, कारण मंदिरात आपल्याला रोज आरत्या असतात किंवा महाप्रसाद दाखवला जातो, भोग चढवले जातात, म्हणजे मंदिरातलं जे पावित्र्य आहे ते आपल्या घरातल्या पावित्र्यापेक्षा 100 पटीने अधिक असतं। खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि मंदिरातच करावं, कारण मंदिरात केलेली कोणतीही सेवा ही घरातल्या केलेल्या सेवेपेक्षा 100 पटीने आपल्याला त्याचं पुण्य अधिक मिळत असतं। शिव भगवानांचं मंदिर नसेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही, मग तुम्ही घरी करू का असा प्रश्न विचारू नका, कारण ही सेवा फक्त आणि फक्त मंदिरातच जाऊन करायची आहे। तर काय करायचं, आपल्या जवळच्या एखाद्या मंदिरात आपल्याला सोमवार मुहूर्तावर उठा, घरातल्या देवाची पूजा अर्चा करा आणि मग तुम्हाला या मंदिरात अनवाणीत जायचंय। मंदिरात जाताना आपल्याला काय काय न्यायचंय, तर आपल्याला दूध, त्याचबरोबर पंचामृत, पाणी, गंगाजल याचं आपल्याला कलश घ्यायचे आहेत। वेगवेगळे तांब्यांमध्ये तुम्ही घेतलं तरी चालेल। त्याचबरोबर भस्म, चंदन, पांढऱ्या रंगाची फुलं, 108 बेलपत्राची पानं आणि त्याचबरोबर कापूर आणि एखादं फळ नैवेद्याला, एवढं आपल्याला मंदिरात घेऊन जायचंय। तसंच मंदिर निवडा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित थाळी घेऊन जाता येईल। जर मंदिर लांब असेल तर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये वगैरे हे घेऊन जा, म्हणजे पंचामृत, दूध वगैरे, आणि तिथे जाऊन तुम्हाला हे पुन्हा एखाद्या तांब्याच्या भांड्यात तुम्हाला हे काढायचंय। मंदिरातलं पाणी तुम्हाला वापरायचं नाहीये, घरातूनच तुम्हाला पाणी घेऊन जायचंय। तर दक्षिणेकडे बसून तुम्हाला उत्तरेकडे तोंड करता येईल, असं जर जमलं तर अधिक चांगलं, परंतु जर नाही जमलं तर तुम्ही सरळ पिंडी समोर बसा, एखादं आसन घेऊन जा, आसनावरती बसा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदी भगवान शिवपिंडीवरती तुम्हाला पाण्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत पिंडीवरती जलाभिषेक करायचंय। प्रत्येक अभिषेक कराल, म्हणजे आता पाण्याने करा, त्याच्यानंतर तुम्ही पंचामृताने करा, दुधाने करा आणि पुन्हा पाण्याने करा। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जलाभिषेक कराल त्या प्रत्येक वेळी तुम्हाला ओम नमः शिवाय असा जप कंटिन्यू करायचा आहे। त्यानंतर शिवपिंडीला तुम्हाला चंदन लावून घ्यायचंय, त्याचबरोबर महादेवांचं सगळ्यात आवडतं म्हणजे भस्म लावून घ्यायचंय। त्याचबरोबर तुम्हाला जी काही तुम्ही फुलं आणणार आहात पांढऱ्या रंगाची, ती तुम्हाला महादेवांना अर्पण करायची। जर तुम्हाला धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ जर मिळालं तर अतिशय उत्तम, तेही महादेवांना अर्पण करा। त्याचबरोबर तुम्हाला जी बेलाची तुम्ही पानं आणली ती तुम्हाला एक एक पिंडीवरती पालथी वाहायची आहेत आणि 108 वेळा तुम्हाला 108 पानं वाहताना ओम नमः शिवाय असं प्रत्येक वेळी म्हणायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर साईडला जो आपण कापूर आणलाय तो पेटवा, अगरबत्ती लावा आणि फळ आहे ते नैवेद्य म्हणून ठेवू शकता। त्याचबरोबर खडी साखर आणलेली असेल तर तीही तुम्ही पिंडी समोर ठेवा। अशा प्रकारे आपली पूजा इथे पूर्ण होते। त्यानंतर घरी यायचं आणि तुम्ही घरी आल्यानंतरच तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे। त्या दिवशी तुम्हाला जेवायचं नाही, म्हणजे सकाळी तुम्हाला काही अन्न घ्यायचं नाही। मिठाचं आणि तिखटाचं आपल्याला काही खायचं नसतं, त्याच्यामुळे
तुम्हाला घरी आल्यानंतर फक्त आणि फक्त फळच खायचे। त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी 6 नंतर ते 7 साडेसात या टायमिंग मध्ये तुम्हाला पुन्हा ती थाळी घ्यायची आहे आणि तसंच मंदिरात जायचं आहे। त्या थाळीमध्ये तुमच्या पुन्हा पाणी, पंचामृत, दूध, गंगाजल, त्याचबरोबर पांढरी फुलं, बेल, त्याचबरोबर भस्म जेही तुम्ही सकाळी घेतलं असेल ते घ्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यात ऍड करायचं आहे ते म्हणजे आपल्याला 6 तुपाचे दिवे घ्यायचे। मग हे तुपाचे दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकता, मातीचे दिवे घेतले तरी चालतील, स्टीलचे घेतले तरीही चालतील, परंतु आपल्याला 6 तुपाचे दिवे मंदिरात घेऊन जायचे। त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा घेऊन जायचे। बाकी शिरा न्या, खीर न्या, काही तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता। मंदिरात जायचे, पुन्हा आपल्याला जी आपण सकाळी पूजा केली तशीच पुन्हा आपल्याला पूजा करायची आहे आणि तुम्हाला सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा जी तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांसमोर सांगायची आहे की या इच्छेसाठी मी हे तुमचं 5 सोमवारचं पशुपती व्रत करतोय, तर ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, ही भगवान शिवशंकरांना तुम्हाला पूजा करायची दोन्ही वेळेस सुद्धा। आणि त्याचबरोबर हे जे दिवे तुम्ही आणले ते तुम्हाला 5 दिवे तिथेच तुम्हाला प्रज्वलित करायचे शिवपिंडीजवळ। जो आपण गोडाचा पदार्थ निलाय त्यात 3 भाग करायचे, एकूण 2 भाग आहेत ते भगवान शिवशंकरांच्या पिंडीजवळ ठेवायचे आणि एक भाग जो आहे तो आपल्याला घरी येऊन प्रसाद म्हणून खायचा आहे। जो आपण एक दिवा घरी घेऊन येणार आहोत तो तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला, घरात प्रवेश करताना उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे आणि मगच तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे। त्यानंतर जो तुम्ही गोडाचा एक भाग आणलेला असेल तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे, बाकी तुम्हाला हा भाग कोणाला द्यायचा नाहीये। फक्त जो उपवास करणार आहे, जो कोण सेवा करणार आहे त्यांनीच हा म्हणजे प्रसादाचा भाग जो आहे तो खायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकता। मग तुम्ही डाळ, भात, भाजी, पोळी जेही काही सात्विक अन्न आहे ते तुम्ही खाऊ शकता, फक्त पहिला प्रसाद घ्या आणि मगच अन्न घ्या। अशा प्रकारे तुम्हाला हे पशुपती व्रत करायचं आहे। पशुपती व्रत करताना ज्या एकाच मंदिरात तुम्हाला जायचं आहे, जर आज पहिल्या सोमवारी तुम्ही या मंदिरात गेलाय तर त्याच मंदिरात तुम्हाला 5 सोमवार करायचे आहेत। त्याचबरोबर एकाच घरात राहून तुम्हाला हे 5 सोमवार करायचे आहेत, म्हणजे आज इथे आहात तर उद्या माहेरी जाऊन दुसरा सोमवार माहेरच्या असला तर चालेल का, तर असं नाही। रेंटचं घर असेल तर रेंटचं घर सुद्धा तुम्ही 5 सोमवार होईपर्यंत चेंज करू नका। सांगायचा मतितार्थ म्हणजे काय तर आज जर एका सोमवारी पहिल्या सोमवारी तुम्ही एकाच घरात आहात तर त्याच घरात तुम्हाला 5 सोमवार करायचे, त्याच मंदिरात तुम्हाला 5 सोमवार करायचे, ते बदलायचे नाहीत। आणि जे तुम्ही जे दिवे नेणार आहात ते सुद्धा तुम्हाला 5 सोमवार त्याच प्रकारचे न्यायचे। जर कणकेचे नेले तर कणकेचेच न्या, स्टीलचे नेले तर स्टीलचेच न्या, मातीच्या पणत्या नेल्या तर मातीच्याच न्या, फक्त तुपाचं असणं कंपल्सरी आहे। बाकीचे नेणार आहात ते पहिल्या सोमवारी जे न्याल ते तुम्हाला 5 सोमवार कंटिन्यू ठेवायचं आहे। आणि याचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन वगैरे याचं वेगळं असं काही नाही, तुम्हाला 5व्या सोमवारी सेम तुम्हाला अशीच पूजा करायची आहे, मंदिरात जायचं आहे। फक्त संध्याकाळी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा महादेवांच्या मंदिरात 5व्या सोमवारी फक्त चुरम्याचा लाडू न्यायचा आहे, कारण चुरम्याचा लाडू महादेवांना अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं। म्हणून चुरम्याचा लाडू कसा करायचा, तर चपातीचा चुरा करायचा, त्यामध्ये गूळ घालायचा, तूप घालायचा आणि त्याचा एक लाडू बनवायचा आणि हा लाडू महादेवांच्या मंदिरात न्यायचा। सेम आपण संध्याकाळी पूजा करू, दिवे लावू, त्यानंतर हे जे प्रसाद नेणार आहोत चुरम्याचा लाडू त्याचे सुद्धा 3 भाग करायचे, 2 महादेवांच्या पिंडी समोर ठेवायचे, एक जो भाग आहे तो आपण घरी यायचा आणि तो स्वतः ग्रहण करायचा आणि मग जे जेवण आहोत ते जेवणार आहोत। हे फक्त 5व्या सोमवारीच करायचे, बाकी 4 सोमवार तुम्हाला जे जमेल तो गोडाचा पदार्थ नेऊ शकता, फक्त 5व्या सोमवारी तुम्हाला चुरम्याचा लाडू न्यायचा आहे। आणि तुम्हाला यथाशक्ती दान करू शकता, म्हणजे तुम्ही गोरगरिबांना दान करा, तुम्ही वृद्धाश्रमात दान करा, अनाथ आश्रमात दान करा, मग पैशाच्या स्वरूपात दिलं तरी चालेल किंवा अन्नदान केलं तर अतिशय उत्तम। तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला उद्यापन करायचे, परंतु 5 सोमवार हे मनापासून तुम्हाला करायचे। बघा तुम्ही मनापासून हे व्रत केलं तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल। फक्त 100% तुम्हाला ही सेवा करताना आपल्या देवावरती, आपल्या महादेवांवरती, स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे। जर हे व्रत तुम्ही कोण करत असाल किंवा केलं असाल आणि तुमची इच्छा जर पूर्ण झाली असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। का याच्यासाठी सांगते की तुमच्या जरी 10 जरी मला कमेंट्स आल्या की मी ताई हे व्रत केलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली, तर जो व्हिडिओ कोण बघणार आहे त्याने ही कमेंट वाचली तर त्याच्याही मनात पॉझिटिव्ह विचार येईल की अरे 10 लोकांना याचा पॉझिटिव्ह फरक पडलाय तर मी सुद्धा ही सेवा करून बघते, जेणेकरून माझी सुद्धा इच्छा पूर्ण होईल आणि त्यांची सुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण होईल। जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होईल तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला दुवा देऊन जाईल की जेणेकरून तुम्ही सांगितलं आणि माझ्याकडून ही सेवा झाली। आणि मी तर म्हणेन जे कोणी हा व्हिडिओ बघते त्या प्रत्येकाने हे व्रत करून बघा, तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह फरक नक्कीच जाणवेल। जर तुमची इच्छा कुठली पूर्ण होत नाही, चांगली इच्छा असेल ती महादेव तुमची नक्कीच पूर्ण करतील। तर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत। तोपर्यंत धन्यवाद, इथेच थांबते। श्री स्वामी समर्थ।